मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिने इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिच्यावर एलिमिनेशनची कारवाई करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील एका टास्क नंतर दिव्याने घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर हो मी धमकीच दिली असं वारंवार तिने सांगितलं. दिव्याने माफी मागण्यासही नकार दिला. परिणामी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी जाहीर केला. यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळतात. दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घराबाहेर काढल्यानंतर तिचे समर्थक खूपच संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच काही लोकांनी असंही सांगितलं आहे की दिव्या शिंदे हिला सिक्रेट रूम मध्ये ठेवलं आहे. ती पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करू शकते. या संदर्भातील काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार दिव्या शिंदे हिला सिक्रेट रूम मध्ये ठेवलं नसून ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे. दिव्या शिंदेने ज्या पद्धतीने इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, हा प्रकार खूपच निंदनीय आहे. जर बाहेर अशा प्रकारची धमकी दिली असती तर त्या संदर्भात त्या व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्यामुळे या सर्व घटनेचे बिग बॉसने गांभीर्याने दखल घेत दिव्याला बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढलं आहे. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार नाही. यासोबतच तिला सिक्रेट रूम मध्ये देखील ठेवलं नाही, हे मात्र स्पष्ट होतंय. तर काही लोकांनी बिग बॉसच्या घरातील इतर कंटेस्टंटवर देखील आरोप लावले आहेत. बिग बॉसच्या घरातील इतर कंटेस्टंटने देखील खूप साऱ्या धमक्या दिल्या आहेत. यावरती बिग बॉसने कुठलीही ॲक्शन घेतली नाही. मात्र दिव्याच्या बाबत का असा निर्णय घेतला, असाही प्रश्न दिव्याचे चाहते विचारताना दिसत आहेत. तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर काल दिव्याने जे काही कृत्य केलं त्यावरून सध्या तरी तिला बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. काय वाटतं तुम्हाला, दिव्याला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश द्यावा का, तिला सिक्रेट रूम मध्ये ठेवायला पाहिजे का? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.